केपॅबिलिटी आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. याशिवाय स्ट्रेस वाढतच जाणार आहे, सायकोलॉजिकल इश्यूज वाढतच जाणार आहेत, परफॉर्मन्स डेडलाईन्स हे सगळ्या प्रचंड प्रमाणात वाढत जाणार आहे. मित्रांनो, हे सगळं घाबरण्यासारखं नाहीये तुम्हाला. हे सगळं शिकणं म्हणजे काय, तर त्याचं मूळ आपल्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये असते. गुड न्यूज आहे, फक्त एक भावनिक बुद्धिमत्ता शिकून तुम्ही लिटरली सक्सेससाठी लागणारे 80 ते 85% स्किल्सचं मूळ आपण त्याला अड्रेस करू शकतो. किती महत्वाचा विषय बघा. त्या विषयाबद्दल आपल्याला माहिती तर नाहीये, सायंटिफिक माहिती तर दूरच राहू द्या, ते काय आहे विषय हे सुद्धा बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच ऐकत असतील. भावनिक बुद्धिमत्ता मित्रांनो, हा इतका महत्वाचा भावनिक बुद्धिमत्ता हा विषय, कारण 80 ते 85% स्किल्सचं मूळ हे आपल्या भावनिक बुद्धिमत्तेशी असतं. ह्या सगळ्या आंधी बरोबर, म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स बरोबर एक खूप चांगली गोष्ट होणार आहे. काय होणार आहे, तर जसं मी सांगितलं नॉलेज एक्सप्लोजन होत चाललंय आणि वेगवेगळ्या होत चाललंय, तसं दुसऱ्या बाजूला पण इकॉनॉमिक सेंटर असतात जगामध्ये वेगवेगळे. तर पहिलं इकॉनॉमिक सेंटर जे तयार झालंय औद्योगिक क्रांतीनंतर ते युरोपमध्ये तयार झालं 1800च्या दरम्यान. आणि युरोपमध्ये युरोपची इकॉनॉमी एकदम साधी होती त्याच्या आधी, पण जसं इंडस्ट्रियलायझेशन झालं तसं युरोप एका वेगळ्या लेवलवरती प्रगती केली. आणि 1800 ते 1900 त्या 100 वर्षामध्ये युरोप एका वेगळ्या लेवलवरती प्रचंड प्रॉस्परस, प्रचंड सुबत्ता त्या लेवलवरती जाऊन बसलं. पण त्यानंतर ग्रोथ जास्त नसते इकॉनॉमीची. दुसरं जे इकॉनॉमिक सेंटर तयार झालं ते अमेरिकेमध्ये तयार झालं. तिथं दुसरी क्रांती, औद्योगिक क्रांती आली, इलेक्ट्रॉनिक क्रांती आणि औद्योगिक क्रांती आली. आणि तिथं वेगळ्या प्रकारचं रिव्हॉल्युशन झालं, आर्थिक क्रांती झाली. आणि अमेरिका जगातलं दुसरं पॅच, म्हणजे एक युरोप आहे जगाचा नकाशा समोर असेल तर दुसरा अमेरिका आहे, जिथं प्रचंड सुबत्ता आली आणि एका हायर लेवलला मोठ्या प्रॉस्परिटीला जाऊन अमेरिका पण स्टॅग्नन्सीला आहे. हे दोन पॅच आहेत जगामधले जे आता स्टॅग्नंट आहेत. आणि जगातले सगळे इकॉनॉमिस्ट आता झाडून सांगतायत की पुढचं जे काळ आहे, पुढचं जे दशक आहे, पुढचं जे शतक आहे ते कुणाचं आहे? क्या बात आहे, आपल्या देशाचं आहे मित्रांनो, भारत देशाचं आहे. आणि म्हणून आपल्याला जर ह्या येणाऱ्या संधीचा फायदा घेत असेल, जसं एक उदाहरण देतो, बिल गेट्स. बिल गेट्स मध्ये फार बुद्धिमत्ता आहे का? ॲव्हरेज व्यक्ती येतो आणि घर पण नॉर्मल घरचाच येतो, फार वेगळं काही त्याच्यामध्ये काही नाही. का तो एका जीवनामध्ये, ॲव्हरेज जीवनामध्ये आज जगातला सगळ्यात मोठा माणूस झाला, एवढा प्रसिद्ध झाला, एवढा पैसा कमवला, एवढा सक्सेसफुल झाला. का, कशामुळे झालंय? कारण त्या काळामध्ये मी जसं म्हटलं तसं अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती, इलेक्ट्रॉनिक क्रांती होत होती. आणि ती जी आंधी होती त्याची त्यांनी बरोबर ती बस पकडली आणि त्याचा फायदा करून घेतला आणि जगामध्ये तो सगळ्यात मोठा व्यक्ती झाला. आता बिल गेट्स माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठा असेल, म्हणजे ती त्या पिढीतले लोक, भारतातले काही वेडे होते किंवा त्यांची बुद्धी कमी आहे का? बिल गेट्स पेक्षा कमी होते का? असं अजिबात नाहीये. फक्त आपल्याकडे ती ऑपॉर्च्युनिटी नव्हती तेवढ्या मोठ्या क्वालिटीची. आज जेव्हा मी म्हणतोय की हे इकॉनॉमिक सेंटर भारतामध्ये येतोय, याचा अर्थ 200 वर्षापूर्वी जे युरोपमध्ये झालं, 100 वर्षापूर्वी जे अमेरिकेत झालं, तेवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांना भारतीयांना येणार आहे. प्रोव्हाइडेड तुम्हाला तुमचं अडॉप्टिंग चेंज, स्वतःमध्ये बदल स्वीकारणे. हे आज बघा ना, मला खूप वाईट वाटतं जेव्हा आपण बघतो हे रोड रेजच्या केसेस किंवा बाहेर जे चाललंय, इतक्या भावना आपल्या तीव्र होऊन जातात आणि बदल अजिबात स्वीकारता येत नाही. थोडं काहीतरी ट्रेन जर लेट झाली तर लगे आपण जाऊन त्यांना भांडायला जातो. आता हे सर गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, त्यांना माहिती असेल. लोकांना अजिबात टॉलरन्स राहिलेलं नाहीये आणि बदल स्वीकारणे ही पुढच्या काळात महत्वाची गोष्ट आहे. तीच आपल्याकडे सध्या मिसिंग दिसते. नंबर 1, डिसिजन मेकिंग शिकावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जे शिकेल तोच व्यक्ती जीवनामध्ये पुढे जाईल किंवा येणाऱ्या परिस्थितीवर मात करू शकेल.